सभापती महोदय, डेटा सेंटर ही आता एक काळाची गरज बनलेली आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक धोरणानुसार डेटा सेंटर आणि 2024 मध्ये आपण जे आपलं उद्दिष्ट जाहीर केलं आहे $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि यासाठी 30 ते 40 गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर याचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। सभापती महोदय, हे डेटा सेंटर बऱ्याच लोकांना कदाचित ह्याची आत्ता कुठेतरी जाणीव होत असेल की डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय। तर आपण जे सोशल मीडियावर विविध ॲप्स वापरतो, विविध जो डेटा तयार होतो, त्या डेटाचं स्टोरेज आणि प्रोसेसिंगची डेटा सेंटर्स असतात आणि अनेक व्यावसायिक याच्यामध्ये पुढे आलेले आहेत, जसे काही अदानी ग्रुप असेल, लोढा असेल, ॲमेझॉन। कालच आपले मुख्यमंत्री ॲमेझॉनच्या सीईओंशी भेटले। ब्लॅकस्टोन असेल, JW ग्लोबल असेल, योट्टा असेल आणि हायपरहोल्ट या अशा प्रमुख कंपनी या सगळ्या डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी पुढे आलेले आहेत। या डेटा सेंटरचा अजिबातच कोणी विरोध करण्याचा काही प्रश्न नाही, परंतु मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते की अनेक देशांमध्ये, जे प्रगत देश आपण ज्यांना म्हणतो, तिथे आता या डेटा सेंटर्सच्या प्रति प्रचंड विरोध आहे आणि त्याची कारणं पण मी नमूद करीन। आयर्लंड असेल, नेदरलँड असेल, सिंगापूर, चिली असेल आणि USA, इथे आता काही ठिकाणी डेटा सेंटर्सला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। ते विरोध असण्याचं कारण असं आहे की त्याला लागणारी मोठी ऊर्जा, त्याला लागणारा मोठ्या पाण्याचा स्रोत, कारण ह्याला कूलिंग करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हीट जनरेट होते। त्याच्यामध्ये निश्चित विजेची मोठी मागणी आणि पाण्याची मोठी मागणी, त्याच्यानंतर जागेची उपलब्धता, त्याच्यानंतर त्याच्यातून होणारा ध्वनी प्रदूषण आणि किती प्रमाणात ह्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे, ते रोजगार एक अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या आधारावरच मी हे सगळं बोलते आहे। आणि त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहिलं की आत्ता जे वॉटर स्ट्रेस वेगवेगळ्या देशात पूर्ण आपण देशाचं पाहिलं तर मुंबईमध्ये 30% वॉटर स्ट्रेस आहे, दिल्लीमध्ये 12% आहे, पुण्यात 5% वॉटर स्ट्रेस आहे। म्हणजे पाणी किती कमी उपलब्धता आहे। आज पाहतोय आपण दिवसेंदिवस पाणी हे हा खूप ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि आपण जे AI साठी आपण धोरण जाहीर केलेलं आहे ते 9/10/24ला आपण हे शासन निर्णय आहे आणि त्याच्यानंतर सुधारित जो 9/6/24ला हे आपण सुधारित धोरण जाहीर केलं आहे AI साठीचं। आणि त्यानंतर आपण आता हे AI साठीचं एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क यासाठीचं धोरण आपण जाहीर करणं आवश्यक आहे, तो निर्णय घेतलेला आहे। परंतु हे चित्र फार बोलकं आहे मंत्री महोदय, हे चित्र फार बोलकं आहे की एका ठिकाणी महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी रांगा लावत आहेत, 2-2, 5-5, 6-6 किलोमीटर जात आहेत आणि डेटा सेंटरला मात्र मुबलक पाणी आपल्याला द्यावं लागणार आहे। ही काळाची गरज आहे। परंतु माझा इथे प्रश्न असा आहे की एकतर आपण हे धोरण कधी आपण निर्णय घेतलाय, एकात्मिक हरित डेटा सेंटर हा निर्णय घेतलाय, त्याचं धोरण जाहीर करणं आवश्यक आहे। आणि त्या धोरणामध्ये जसा एक इतर राज्यांचा पण मी अभ्यास केलेला आहे, यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचं कंपॅरिझन आहे। हा डेटा मी आपल्याला देईन, परंतु यांनी एक धोरण जाहीर करताना जागेची उपलब्धता काय असेल, पाणी कसं त्यांना मिळेल, आणि कारण याला फ्रेश वॉटर लागतं आहे, पिण्याचं पाणी पोर्टेबल वॉटर याला लागतं आहे डेटा सेंटरच्या कूलिंगसाठी। एकतर पाण्याची कमतरता आहे, 2-2 महिने पावसाचा पूर्ण अल निनोमुळे झालेला आहे। त्याच्यानंतर पाण्याचं स्रोत आपण कसं उत्पन्न करणार आहे, का त्याच्या बाजूलाच कुठेतरी काही इरिगेशनचे छोटे मोठे प्रोजेक्ट करणार की त्याच्यातून त्यांना पाणी मिळणार आहे। तर हे विचार करण्याची गरज आहे। आणि रोजगार निर्मिती, त्यामुळे जलसुरक्षा, हवामान बदल आणि या बेरोजगारी, ही सगळं आपण याच्यामध्ये ही उद्दिष्ट आपण कसं साध्य करणार आहोत। त्यामुळे माझा प्रश्न पहिला असा आहे की हे धोरण आपण कधी जाहीर करणार, आणि धोरण जाहीर करत असताना यामध्ये मी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ते त्या धोरणात त्याच्या अटी शर्ती, किंवा कोणीतरी आलं आणि आपल्याला याच्यातनं खूप उत्पन्न मिळणार आहे म्हणून पटापट सगळ्या परमिशन देणं,
हे असं होणार नाही ना, ह्याचा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण बघा, आपण शेवटचा मुद्दा बोलते की आपण जेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचं धोरण आणलं 2005 मध्ये, सगळ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिजे, परंतु आज खरंच किती ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं आहे. त्यामुळे हे सगळे कुठलंही धोरण जाहीर करत असताना पहिले या सगळ्या गोष्टींची ज्यांना आपण हा बिझनेस देणार आहे ते सगळं त्यांना पूर्ण करायला लावा, नाहीतर परत हा बोजा आपल्यावरच येईल. आपणच पाणी द्यायचं, आपणच वीज द्यायची आणि ते फक्त फायदा कमवणार, असं होता कामा नये. धन्यवाद.